घरचे नारळ म्हणलं ना, की मोजून मापून असं काही होतच नाही. जसं शहराकडे ना, मोजून मापून गोष्टी कराव्या लागतात. शहरातून 1-2 नारळ घेऊन यायचे विकत आणि त्याचेच थोडंफार म्हटलं ना, खोबऱ्याच्या वड्या किंवा लाडू बनवायचं, तर थोडेसेच आपल्या लेकरांपुरते ना, मोजून मापून बनवायचे. तसं गावाला नाही होत. आता इकडे सगळे ना, घरचे नारळ असल्यामुळे भरपूर असे नारळ निघाले होते आणि म्हटलं चला आज वड्या किंवा नारळाच्या वड्या बनवूया किंवा नारळाचे लाडू तरी बनवून घेऊयात. तर त्यासाठी नाही ते सगळं काही नारळ किसून घेत होते. आता एवढे सगळे नारळ बघितल्यानंतर आणि ते खिसायचे म्हटल्यानंतर फार, फार, फार मला तर टेन्शन येत होतं. पण तरी पण म्हटलं चला खिसूयात. तोपर्यंत आमचं एक पार्सल आलं होतं. मलाच माहिती नव्हतं ते त्याच्यामध्ये काय आहे नक्की. तर इथं मुलांचा गोंधळ चालला होता, की मी ओपन करू की तू ओपन करू घे. तर मी म्हटलं, "अरे थांबा, थांबा मीच ओपन करते." तर याच्यामध्ये होतं रोलर पेनचं एक लिक्विड आणि त्याच्यासोबत एक आलं होतं वायपर. जसं की आपण तिथं बघू शकतो टिश्यूचं वायपर होतं. त्याच्यामध्ये काय करायचं होतं भिंतीवरती आपल्या ज्या भिंती मुलांनी खराब वगैरे केल्यात ना, त्या फक्त त्याच्याने क्लीन वगैरे करू शकत होतो आपण. पण मी हे फर्स्ट टाईमच ट्राय करणार होते. काय होतं याचा रिझल्ट मला तर नक्की माहीत नाही. तर ठीक आहे चला वळूयात आपल्या रेसिपीकडे. तर एवढे सगळे नारळ खिसून झाल्यानंतर आता मला तर फार कंटाळा आला होता. हे असं बाहेरचं वातावरण बघितलं की मग ठीक आहे कामाला अजून फार जोर येत होता. हे सगळं काही इथं बाहेरून आमचं रिनोव्हेशनचं काम चालू होतं. पत्र्याचं शेड वगैरे टाकायचं होतं, जे की पार्किंगसाठी करायचं होतं आणि नंतर म्हटलं मला फारच आता कंटाळा आला आहे. खरं हे खिसून माझा हात फार दुखायला लागला. म्हटलं आईनाच बसूयात आपण खिसवायला. तर आईंना इथं थोडंफार सांगितलं की मला थोडी हेल्प करा एवढी नारळ खिसण्याची, कारण इथं खूप सारे नारळ होते, ते खिसायचे होते. आता एवढं सगळं काही करण्यामध्ये आम्हाला संध्याकाळ झाली आणि संध्याकाळचं ही आता अंड्याची भाजी बनवली होती. इथे 2च अंडी राहिलीत असं सगळे बोलतील, पण नाही सगळ्यांचं जेवण झालं होतं आणि 2-4 जणांचं जेवण राहिलं होतं त्यामुळे 2च अंडी दिसत होती. इथं मसाले भात बनवला होता, नंतर होती एवढे गवारीची शेंग बनवली होती आणि थोडीशी कारल्याची भाजी बनवली होती, जी की एकदम सुंदर आणि टेस्टी झाली होती. आणि इथं भाकरी पण बनवल्या होत्या आणि नंतर म्हटलं जरा भाकरी कोणी खात नाही, मुली तर खात नाहीत. म्हटलं चपात्या बनवून घेऊयात. तर चपातीसाठी कणिक वगैरे तर मळून ठेवली आणि पटकन म्हटलं चपाती वगैरे बनवून घेऊयात. कारण भूक तर खूप लागली होती. नारळ खिसून एवढी भूक लागली होती म्हटलं आता पटकन जेवण करून ताव मारावं खरं ह्या गरम-गरम भाजींवरती. तर मग काय चपात्या करून घेतल्या आणि नंतर राहिलेली कामं करून घेऊयात म्हटलं. आता जे खोबऱ्याचं खिसला होता त्याच्यामध्ये थोडेफार तुकडे राहिले होते खोबऱ्याचे. ते आता बारीक करून घ्यायचे होते. कारण जर ते बारीक नसते केले तर तसंच ते लाडू वळवता पण आले नसते. म्हणून म्हटलं ते बारीक करून घेऊया आणि जास्ती जर बारीक केले असते नारळाचे ते तुकडे तर ते आणखीन ना त्याच्यामध्ये पाणी सुटलं असतं त्याला. त्यामुळे जास्त काही बारीक करून बारीक नाहीत केले आम्ही. जसे की दुकानामध्ये रेडीमेडवाले खिस भेटतात तसेच. आता संध्याकाळी म्हटलं की दिवा लावून घ्यावा म्हटलं. सगळं आवरल्यानंतर देवाचा दिवा वगैरे लावून घेतला, अगरबत्ती लावली. आता हे काम तर केल्याशिवाय मला प्रसन्न असं वाटतच नाही घरामध्ये. दररोज सकाळ आणि संध्याकाळ हे काम केल्याशिवाय मला घरामध्ये तर बरंच नाही वाटत. म्हणून मी हे दररोजचं माझ्याकडे काम असतं की हे करावंच. कारण घरामध्ये तेवढंच वातावरण प्रसन्न वाटतं. आता काय सगळ्यांचं जेवण वगैरे झालं होतं आणि आमच्या राजाचं जेवण राहिलं होतं म्हणून त्याला थोडीफार चपाती वगैरे दिली आणि तो घेऊन ना असा बाहेर जातो. त्याच्याजवळ टाकली की तो नाही खात. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.